2026 पासून वर्षातून दोनदा सीबीएसई बोर्डाच्या 10वीची परीक्षा। फेब्रुवारी आणि मे महिन्यामध्ये होणार परीक्षा। फेब्रुवारीतील परीक्षेला बसणं अनिवार्य, तर मे महिन्यातील परीक्षा ऐच्छिक। हिंदीच्या विषयाबाबत मंत्री दादा भुसेंवर सर्वांशी चर्चा करण्याची जबाबदारी। क्रेडिट सिस्टीम समजून सांगण्याची गरज, तर मराठी मुलांच्या हिताचाच निर्णय घेणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र नंबर 1, देशातील सर्वात जास्त गुंतवणूक आणि निर्यातही महाराष्ट्रातून, तर गडचिरोली देशाचं स्टील कॅपिटल होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। मनाज ते चांदणी चौक, रामवाडी, विठ्ठलवाडी मार्गाचा समावेश। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय। अंदाज समितीच्या सदस्यांचा शाही थाट, चांदीच्या ताटात पंचपक्वानावर मारला ताव। एका थाळीसाठी 4,500 रुपयांचा खर्च आल्यानं नव्या वादाला फुटलं तोंड। आणीबाणीच्या निर्णयाला 50 वर्ष, आणीबाणी लोकशाहीतील काळा इतिहास। सोशल मीडियावर पोस्ट लिहून मोदींनी सांगितले अनुभव। शक्तीपीठ हायवेच्या भूसंपादनावरून धाराशिवमधील शेतकरी आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन जोरदार घोषणाबाजी करत दर्शवला विरोध। शासनाची इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी, फक्त कागदावरच। समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांकडून सर्रास टोल वसुली सुरूच, सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह। नंदुरबारला पावसानं झोडपलं, अक्कलकुवाच्या मकराणी फळी गावात पूरसदृश स्थिती। अनेक घरांमध्ये पाणी आल्यानं नुकसान। डोंबिवलीमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस। मोठा गाव रेतीबंदर परिसरातील चिमुकल्यावर 4 ते 5 कुत्र्यांचा हल्ला। चिमुकल्याचे तोडले लचके, कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी। शुभांशु शुक्लांनी रचला इतिहास। शुक्लांनी घेतली आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप। ISSला भेट देणारे शुक्ला ठरले पहिले भारतीय।